तुझी माझी यारी भाग 11. तर मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन प्रेस करा. पॅराडाईज क्लबमध्ये रोहन आणि ईशानी खूप खुश असतात. पुष्कळ दिवसांनी ते आज भेटले होते. रोहनला आभा कुठंच दिसत नसते. तो ऋतिकला विचारतो, ते काय आहे ना रोहन, ते आभाने खूप ड्रिंक केले होते, मग ती निघून गेली. ऋतिक म्हणाला, काय एकटीच गेली? ड्रिंक केली असताना? रोहन म्हणाला, अरे नाही रोहन, ऋषीला पाठवलं मी तिच्यासोबत, तो सोडेल तिला हॉस्टेलवर. ऋतिक म्हणाला, हे मी काय ऐकते, ऋषी तेही आबासोबत? ईशानी एक्सायटेड होत म्हणाली, आपल्यालाही निघायला हवं. रोहन ईशानीला म्हणाला, या ऑफकोर्स. ईशानी म्हणाली. ते दोघंही घरी जातात आणि ऋतिक एकटाच असतो. ऋतिक ड्रिंक करतो आणि एकटाच बोलत बसतो. मला तर ह्या दोघांपासून जळण व्हायला लागली आता. दोघांजवळ गर्लफ्रेंड आहेत आणि मीच असा एकटा, ज्याला कोणी मिळालीच नाही. काय माहीत माझीवाली कधी येईल माझ्याजवळ, असं म्हणून तो ड्रिंकचा अर्धवट असलेला ग्लास आपल्या तोंडाला लावतो. सकाळच्या कोवळ्या किरणाने ऋषीचे डोळे उघडतात. तो आभाला पाहून स्माईल करतो. मग तो त्या रूमच्या बाहेर जातो. काही वेळाने आभालाही जाग येते. ती थोडी आपले डोळे उघडते. ती इकडे तिकडे बघते. तिला कळतच नाही ती कुठं आहे. ती उठून बसते आणि बोलते, कुठं आहे मी? हे कुणाचं घर आहे आणि मी इथं कशी? मी तर त्या क्लबमध्ये होती. ती आपल्यालाच पाहते. थँक गॉड मी ठीक आहे, वाचली. ती एक सुस्कारा सोडते. तिला आवाज येतो. ती आवाजाच्या दिशेने जाते. हा आवाज तर तिला कळते, हा आवाज समुद्राच्या लाटांचा आहे. ती लवकर त्या बाल्कनीत येते आणि दरवाजा उघडते. तिला खूप मोठा समुद्र दिसतो. हा माझा स्वप्न तर नाही? ती स्वतःला चिमटे घेते. नाही, हा माझा स्वप्न नाही. ती खुश होते. त्या समुद्राला पाहून ती बोलते, हा तर बिलकुल माझ्या स्वप्नासारखं आहे, जे मी पाहिले होते की भविष्यात माझा असाच घर असेल आणि त्या जवळ समुद्र. अगदी तसाच आहे हा. पण मी इथं आली कशी? तेवढ्यात तिला ऋषीचा आवाज येतो. तर मिस आभा मॅडम उठल्या वाटतं, मस्त झोप झाली वाटते मॅडमची. ऋषी म्हणाला. आभाला ओळखीचा आवाज वाटतो. ती मागे पलटते. तिच्यासमोर ऋषी असतो. तू इथं काय करतोस? आभा म्हणाली. काय करतोय म्हणजे काय? हा माझाच घर आहे, ऋषी म्हणाला. मग मी इथं कशी आली? आभा म्हणाली. तुला रात्रीचं काहीच आठवत नाही का? तू स्वतःहून काल रात्री माझ्या सोबत आलीस. ऋषी हलकासा हसत बोलतो. काल रात्री ते मी त्या क्लबमध्ये होती. मी रोहन. एवढं बोलूनच ती चूप होते आणि उदास होते. ऋषी पण तिला उदास होताना पाहतो. आय नो यू लाईक रोहन अँड यू लव्ह हिम, ऋषी म्हणाला. हे तुला कसं माहीत? आभा पटकन त्याला विचारते. तूच सांगितलंस मला काल रात्री. तुला काहीच माहीत नाही आहे का, की विसरायचे नाटक करत आहेस? ऋषी म्हणाला. काय? मी सांगितलं तुला? आणखी काय काय बोलले मी रात्री? मला काहीच का नाही आठवत. काय झालं काल? प्लीज ऋषी सांग ना, प्लीज. आभा म्हणाली. काल तू खूपच जास्त ड्रिंक केली होती. हे बघ, मी तुला सर्व सांगू शकतो. तुला ऐकायचे असेल तर, असं म्हणून तो स्माईल करतो. असं काय केलं होतं मी? आभा म्हणाली. तो एवढेच बोलतो आणि चूप होतो. तू मला काय बोल ना, आभा म्हणाले. तू मला म्हणत होती की तुला माझ्यासोबत राहायचे आहे ह्या घरात. हा घर आणि ह्या जवळ समुद्र तुला आवडतो. तुझं स्वप्न आहे ते. आणि असंही म्हटलीस की तुला माझी गर्लफ्रेंड बनायची आहे, ऋषी म्हणाला. हे खोटं आहे, साफ खोटं. मी कधीच तुझी गर्लफ्रेंड बनू शकत नाही. आभाच्या डोळ्यात हे बोलताना अश्रू होते. ओके फाईन, तू असं काहीच नाही म्हटलीस. मी तुझी मजाक करत होतो. प्लीज आता रडू नकोस, ऋषी तिला असं रडताना पाहून म्हणाला. पण तू मला इथं का आणलंस? आभा शांत होत म्हणाली. तुझा हॉस्टेल बंद झाला होता. खूप रात्र झाली होती. मग तू म्हणाली की तुला तुझ्या ड्रीम हाऊसमध्ये जायचे आहे, म्हणूनच मी तुला इथं आणलो. ऋषी एवढंच तिला सांगतो.
तिला किसबद्दल काहीच सांगत नाही. आभाला आठवतही नव्हतं रात्रीचं काहीच. ड्रीम हाऊस? याला कसं कळलं? आणखी काय काय सांगितलं मी याला? एकतर मलाही काही आठवत नाही आहे. सोड आभा आणि याला थँक्यू म्हण, नाहीतर आणखी उलटसुलट करेल तो तुझ्यासोबत. ती मनातच विचार करत होती. कालच्या रात्रीसाठी थँक्यू. तुझा हा सी हाऊस खूपच खरंच सुंदर आहे, आभा म्हणाली. थँक्यू, तो म्हणतो. पण तुझ्यापेक्षा नाही, तो मनात म्हणतो. प्लीज रुसी, तू हे रोहनला नको सांगशील. तू जे म्हणशील ते मी करेन, प्लीज प्लीज, आभा म्हणाले. हे मी काय ऐकतोय? मी म्हणेन ते करशील तू? चांगला विचार कर एकदा, रुसी म्हणाला. हो हो करेन मी, पण तू हे रोहनला नको सांगू. मी त्याला लाईक करते म्हणून, आभा म्हणाली. तर मग डन, ओके, असं म्हणून तो स्माईल करतो. ओके पक्का, मला कॉलेजमध्ये जायचे आहे, मी जाते हं. असं म्हणून ती निघतच होती की रुसी तिचा हात पकडतो. तो तिला म्हणतो, मीच आभा, आत्ताच तर तू म्हटलीस की मी जे म्हणेन ते तू करशील, आणि इतक्या लवकर विसरलीस सुद्धा. आभा त्याचं ऐकून विचार करते की मी आपल्याच पायावर कुऱ्हाडी तर नाही मारली. मग थोडी घाबरूनच त्याला म्हणाली, हो. गुड गर्ल, वेट, आपण सोबत जाऊ कॉलेजात, रुसी म्हणाला. आता हा काय करेल माझ्यासोबत, ती मनातच म्हणाली. मग ते दोघेही कॉलेजात जातात. सावी कॉलेजात पोहोचली होती आणि ती आभाला शोधत होती. ती आभाला कॉल करते, पण आभाचा कॉल लागतच नव्हता. ती विचार करते की कदाचित ती रोहनसोबत असेल, म्हणून ती खुश होते. तेवढ्यात तिला ऋतिकचा धक्का लागतो. तुला चालता येत नाही का, ऋतिक म्हणाला. तुला नाही येत का? नसेल येत तर मला सांग, मी शिकवते तुला, त्याच्याकडे फेक असत ती म्हणाली. व्हेरी व्हेरी फनी. तुला माहीत नाही की मी कोण आहे आणि माझी फॅमिली किती डेंजर आहे. हे बघ, तू माझ्याशी रिस्पेक्टने बोल, मी तुझा सिनियर आहे, ऋतिक म्हणाला. सावी आधी तर हसते. हा हा, असशील तू माफिया फॅमिलीतून आणि डेंजरस पण. माझी फॅमिली काही कमी नाही. पण तू? पण काय, सांग मला, ऋतिक म्हणाला. तुझ्या स्वतःच्या फॅमिलीत तुझा काही मॅच नाही. एक नंबरचा गाढव आहेस तो, गाढव, सावी म्हणाली. गाढव बोललेलं त्याला आवडत नाही आणि सावी चक्क त्याला गाढव बोलली. त्याला राग येतो. मी काही गाढव नाही. तुला मी काही गाढव दिसतो का, ऋतिक म्हणाला. गाढव नाही तर काय म्हणू, ती त्याला हसते. तू स्वतःला बघितलं सारशात? रानटी बंदरीन वाटतेस. वरून तुझे हे केस एकदम नूडल्स, तो सुद्धा हसून बोलतो. सावीला आता राग येते. ती चिडून जाते. तू 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 बंदर, तू गाढव, तू आणि डुक्कर आहेस, असं ती त्याला बोलते. तू नाही का मांजर आणि नागिन आहेस तू, ऋतिक म्हणाला. दोघेही असेच भांडण करत असताना त्यांच्याजवळ रोहन आणि ईशानी येतात. पुन्हा सुरू झालं तुमचं, रोहन म्हणाला. बघ ना रोहन, तूच समजाव तिला, कशी भांडतेही माझ्यासोबत, ऋतिक म्हणाला. चालता धड येत नाही याला, जेव्हा बघाव तेव्हा माझ्याशी भांडण करत असते, सावी म्हणाली. आधी ही चालू झाली, मी नाही, ऋतिक म्हणाला. मग सावीची नजर रोहनसोबत असलेल्या मुलीकडे जाते. रोहनला ते कळते. तो त्यांचा इंट्रोडक्शन करून देतो. सावी ही ईशानी, माझी गर्लफ्रेंड, आणि ईशानी ही सावी, रुसीची बहीण आणि आभाची मैत्रीणसुद्धा, रोहन म्हणाला. ईशानी सावीला बघून स्माईल करते आणि बोलते, तू खूप कूल आहेस, आय लाईक युअर हेअर्स. सावीचे केस कर्ली होते ते ईशानीला आवडले. सावी तर शॉक होते हे ऐकून. रोहन आणि ईशानी तिथून जातात. काय, ही रोहनची गर्लफ्रेंड आहे, सावी म्हणाली. का नाही होऊ शकत, ते दोघंही बालपणापासून सोबत आहेत, ऋतिक म्हणाला. मग आभा, सावी स्वतःमध्येच हरवून बोलत असते. ती विसरली होती की ऋतिकही तिथेच आहे. आभा काय, ह्या दोघात आता ती कुठून आली, ऋतिक म्हणाला. तू एक नंबरचा गाढव आहेस, तुला काहीच नाही माहीत, ती रागारागात असं बोलून निघून जाते. ऋतिक पूर्णपणे कन्फ्यूज झाला होता. त्याला काही कळत नाही. काय म्हटलंही नाही की मला काहीच माहीत नाही. काय कोड्यात बोलते यार ही. आणि आभाला काय काय बोलते ते तिलाच माहीत. चल ऋतिक बेटा, तू काय करतोस इथं, तूही निघ, असं स्वतःशीच बोलून तो केबिनकडे जातो.
तर मित्र आणि मैत्रिणींनो, हा भाग कसा वाटला कमेंटमध्ये सांगा आणि लाईक शेअर करायला विसरू नका.